बातमी पुण्यातून। पुण्यामधील धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि खडकवासला धरणामधून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुद्धा सुरू आहे। नदीकाठच्या गावांना तसंच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या गेल्यात। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे पालिका अलर्ट मोडवर आहे। भिडेपुराच्या तिन्ही स्पॉट्सवर महापालिकेचे कर्मचारी सुद्धा तैनात आहेत आणि याचाच आढावा घेतलाय प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। पाहूया। राज्यात कालपासून मुसळधार पाऊस पुण्यासह मुंबईत पाहायला मिळतोय। पुण्यातल्या धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रात्रभर पाऊस पडल्याने मोठा विसर्ग जो आहे तो खडकवासल्यातून सुरू करण्यात येणार आहे। आज सकाळपासून खडकवासल्यातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे। आता थोड्या वेळाने 11,878 क्युसेक पाणीचा विसर्ग जो आहे तो खडकवासला धरणात करण्यात येणार आहे। त्यामुळे महानगरपालिका तसंच जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात येते। ज्या लोकांच्या नदीपात्रामध्ये गाड्या आहेत, जनावर आहेत, ते सर्व जनावर जे गाड्या आहेत त्या काढून टाकण्याचं सूचना जी आहेत ते महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येत आहेत। आणि त्यामुळे जर पावसाचं प्रमाण अशाच पद्धतीने धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलं तर मोठा विसर्ग जो आहे तो या मुळामुठा नदीमध्ये करण्यात येणार आहे। मुळामुठा नदीवरले जे चारही धरणं आहेत, टेमघर, वरसगाव, खडकवासला, या सगळ्याच धरणामध्ये आता मोठ्या प्रमाणात पाणी आहे। 96% जवळपास धरणं भरलेली आहेत। त्यामुळे पाणी आणखी वाढल्यानंतर विसर्ग मोठा होणार असल्याने सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येते। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।